नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण त्र्यंबकेश्वरला आलो आहोत श्री स्वामी समर्थ गुरुपीठमध्ये आणि सनई चौघडे मालिकेतील टीम संपूर्ण आपल्या सोबत आहे आणि निमित्त सुद्धा खास आहे. आज आपण तारक मंत्र पठणचा रेकॉर्ड ब्रेक केलाय. कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. श्री स्वामी समर्थ. थँक्यू भावना की आमच्या या उपक्रमामध्ये तू सुद्धा सहभागी झालीस. आम्हाला खूप प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय आणि यातनंच हा विश्वविक्रम झालाय. 5 ते 7,000 भाविकांनी 3 वेळा तारक मंत्राचं पठण केलंय आणि भूतो न भविष्यती असा आमच्यासाठी हा अनुभव होता. आपल्या निमित्ताने हा रेकॉर्ड ब्रेक होतोय, असं काहीतरी घडतंय? खूप भारी वाटते, कारण आयुष्यात रेकॉर्ड कुठला ना कुठला करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. कधी रेकॉर्ड शब्द लहानपणापासून ऐकत आलेला आहे, पण ते काय रेकॉर्ड करायचा हा नव्हता. पण हा रेकॉर्ड त्या निमित्ताने झाला आणि स्वामींनी तो करून घेतला. म्हणजे जे आव्हान ज्या 5,000 लोकांसाठी आम्ही केलं होतं ते 7,000 झाले आणि याची डोळा याची देह असं झाल्यामुळे तो फार भारी वाटते. अंगावर काटा आणणारा क्षण होता. आयुष्यात इतके वर्ष काही झालं नाही, असं काही झालं नाही माझ्या आयुष्यात, पण आत्ता ही वेगळीच अनुभूती मला मिळाली. आणि मी आता तुमच्या लेकींशी गप्पा मारल्या तेव्हा मी त्यांनाही हा प्रश्न विचारला की जेव्हा ही गोष्ट तुम्हाला सांगितली की असं असं कार्यक्रम आपल्याला करायचंय, असं असं रेकॉर्ड ब्रेक करायचंय, साधारणतः तेव्हा काय चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं होतं आणि इथे आल्यावर तसंच चित्र झालंय की काही वेगळं घडलंय? आमचं जेव्हा लॉन्च होता तेव्हा आम्हाला कळलं. तोपर्यंत आम्हाला माहीतच नव्हतं की हे असं काही होणार आहे. त्यामुळे ते आम्हाला आधी प्रोसेस करायलाच खूप वेळ गेला की आपल्या बाबतीत असं काहीतरी घडतंय आणि आम्ही कुठलीच अपेक्षा केली नव्हती किंवा आम्हाला काही डोळ्यासमोर चित्र नव्हतं की हे कसं असणार आहे. पण इथे आल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर आलंय ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही. हो, कारण इमॅजिनेशन करणं वेगळं आणि सत्यात घडणं वेगळं. त्यामध्ये इमॅजिनेशन काही केलंही नव्हतं. काय असेल कसं असेल हे काहीच माहित नव्हतं. आणि इथं आल्यानंतर जे काही बघितलं, म्हणजे बापरे, वा. म्हणजे याचा आमची जी टॅगलाईन आहे, प्रत्येक गोष्टीचा मुहूर्त ठरलेला असतो, तसा हा विश्वविक्रम ठरलेला होता, तो फक्त आज झालाय. आज जा. पण या मालिकेनिमित्त तुम्ही अनेक मठात गेलात, वारंवार स्वामींचं दर्शन घेत आहात. कसा अनुभव आहे हा आणि हे कितवं मठ आहे आज? सगळ्यात पहिले आम्ही पार्ल्याच्या मठात गेलो होतो, त्याच्यानंतर 2 ठाण्याच्या मठांमध्ये गेलो आणि एक जरीमरी आईच्या देवळात गेलो. नंतर मुलींचं एकदा साईबाबांच्या देवळात झालं आणि आज गुरुपीठात आलो. तर मला असं वाटतं की आमच्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील तर देव त्या क्षमा करतोय आम्हाला सगळीकडे बोलवून प्रत्येक ठिकाणी यायची. आणि प्रत्येक वेळेला आम्ही आमच्या सरांना आणि मनस्वी सावंत जे आमचे प्रोड्युसर त्यांना थँक्यू म्हणतो की तुमच्यामुळे आज आम्हाला इथे यायला मिळालं. मग ते म्हणतात असं काही नाही, ही स्वामींची इच्छा. पण ताई, तू स्वामी भक्त आहेस खरं तर. Yes. आम्ही लॉन्चच्या वेळी सुद्धा तुला ऐकलं. पण असं म्हटलं जातं ना की स्वामी आयुष्यात यायला एक मुहूर्त लागतो. हो. असेच नाही येत किंवा कोणीतरी भेट घालून येतं, कुठला तरी प्रसंग येतं आणि स्वामी आयुष्यात येतात. तुमच्या आयुष्यात तो क्षण कधी होता की तेव्हा स्वामी तुमच्या आयुष्यात आले? माझा जन्म शिवाजी पार्कचा आहे, त्यामुळे दादरच्या मठात मी आईच्या पोटात असल्यापासून जातीये. माझे बाबा आणि आई दोघंही निस्सिम भक्त होते, त्यामुळे मी फक्त स्वामी माझ्या आई वडिलांचे गुरु असं मानत होते. पण आता 27 फेब्रुवारी 2024 ला माझे बाबा गेले. मग तेव्हा मला जस्ट त्याच्या आधी थोडी प्रचिती आली की बाबांकडनं तो वारसा मला मिळालाय आणि आता स्वामी माझे गुरु आहेत, बाबांचे गुरु नाही, असं झालंय ते. की आधी माझे फक्त आई बाबा गुरु होते, मग आता माझे बाबा गेल्यानंतर मग स्वामी माझे बाबा झाले. कारण म्हणजे बाबा खूप जप लिहायचे स्वामींचा, की त्यांच्या तोंडात सतत स्वामींचं नाव असायचं. ते रोज मला मठात घेऊन जायचे. सो मला असं वाटतं की मला जी स्वामींची ओळख झाली ती माझ्या वडिलांमुळे झाली. माझ्या आयुष्यात स्वामी सिरियलमुळेच आले, कारण मी याच्या आधी फार काही हे केलं नाही. पण सिरियलच्या निमित्ताने मी आज सगळ्या स्वामींच्या मठामध्ये जातोय आणि जे जे काही होतंय ते सांगू शकत नाहीये. इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं प्रसन्न वाटतं प्रत्येक मठात जाऊन. काहीतरी वेगळी अनुभूती मला नक्कीच मिळते. त्यामुळे म्हणजे तू हे प्रेमाने करतोस, तू काम आहे म्हणून नाही करत. मी काम आहे म्हणून मी टाळू शकलो असतो, पण मला टाळायचंही नाहीये. ते टाळू शकतच नाहीये. सिच्युएशन असतात की म्हणजे काही मला असं वाटलं की नको जाऊ दे, नाही म्हणून सांगूही शकतो. पण ती हिंमत म्हणण्यापेक्षा नाही ना, जाऊया ना, छान वाटतं ना, आपल्याला प्रसन्न वाटतं ना. मग कशाला आपण घरी बसून तरी काय करणार. आणि त्याच्या मुली असतात ना 4 बरोबर, म्हणून त्याला आता ते पण एक हो, त्याच पिढ्याला जरा बरं वाटतं मला त्यांना. पण ही मालिका सुद्धा तुम्ही तुमचं कुटुंब स्वामी भक्त आहे आणि जेव्हा प्रोमो आला होता आणि ज्या रिक्षात तुम्ही बसून जाताय त्या रिक्षावरही लिहिलंय. भावना क्या बात आहे, तुझ्या लक्षात आलं एवढं. हो, कारण ते असं लगेच दिसून येते तुला की माहितीये ते VFX ने लिहिलंय आम्ही, ते रिक्षावरती असं लिहिलं नव्हतं.
हे ऋषी पोटे म्हणून आमचे जे प्रोमो डिरेक्टर होते त्यांच्या हे डोक्यात आलं की कारण ती स्वामी असं थँक्यू म्हणून जाते व त्यांनी त्या रिक्षावरती ते VFX ने लिहून घेतलेलं. सेटवर शूट करताना काही अनुभव किंवा काही प्रसंग असं जाणवतं स्वामी? सेट वरती मठ आहे स्वामींचा. तू घरात आतमध्ये येशील तेव्हा हे घर स्वामींचं आहे, आम्ही स्वामींच्या घरात राहतो असं लिहिलंय. मग पुन्हा लेफ्ट साईडला गेलीस की तिथे एक मोठा स्टॅच्यू आहे, सरळ गेलीस की एक पेंटिंग आहे, मग राईटला गेलीस की अजून 2 मूर्ती आहेत. सो असं आमचं स्वामीमय घर आहे आणि घराचं नाव स्वामी कृपा आहे. आणि आता आपण स्वामी बद्दल बोलतोय कारण आपण आज वातावरणच पूर्ण स्वामीमय झालंय. पुन्हा पुन्हा नवनवीन गप्पा मारायला आम्ही सेटवर येऊ आणि नक्की, नक्की. धमाल या आमच्या सेटवरती पमा कॅटरिंग सर्व्हिसेस आहे, आम्ही तुम्हाला खायला घालू. नक्कीच येऊ. थँक्यू थँक्यू सो मच भावना, थँक्यू. असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि रोज रात्री बघत राहा 8:30 वाजता झी मराठीवर सनई चौघडे. थँक्यू सो मच.